यवतमाळमधील काँग्रेसचे नेते साहेबराव कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा सोहळा. एकनाथ शिंदे यांनी केलं कांबळेंच्या कामाचं कौतुक. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये पुण्यामधल्या करकंब गाव बंद. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त. बाजारपेठ बंद ठेवल्यामुळे गावातील व्यवहार देखील ठप्प. अमरावतीमध्ये विदर्भाचं प्रतिपंढरपूर आणि माता रुक्मिणीचं माहेरघर असलेल्या कौंडण्यपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी. अधिक मासाच्या निमित्तानं पवित्र स्नानासाठी भाविकांची रीघ. उत्तराखंडच्या धारचुलामध्ये भूस्खलनामुळे धारचुला दारमा घाटीच्या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. पंचाचुली यात्रेसाठी निघालेले भाविक या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडले आहेत. युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इस्रायलचे लेबनॉनवरती रॉकेट हल्ले सुरू. नबाती परिसरामध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये 10 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 3 सैनिकांचा समावेश. इस्रायलमध्ये पंतप्रधान नेत्यानाहूंच्या विरोधामध्ये रॅली. तेल अवीवमध्ये सरकार विरोधात तीव्र निदर्शनं आणि घोषणाबाजी. नेत्यानाहू यांच्या राजीनाम्याची मागणी देखील वाढली. इराणमध्ये परीक्षेच्या नियमांमध्ये बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांची नाराजी. इराणमधील 20 पेक्षा अधिक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. नव्या नियमांमुळे विद्यापीठामधल्या प्रवेशाची संधी हुकणार, विद्यार्थ्यांचा आरोप.